जीबीएसचा पहिला बळी सोलापूरच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू। पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय। एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं चिंता वाढली आहे। अनेक रुग्ण आढळले, काहींची प्रकृती गंभीर आहे। जीबीएस हा दुर्मिळ आजार असून त्याची लक्षणं म्हणजे अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणं। पुणे महापालिका अलर्टवर आहे। पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचं थैमान सुरू आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या दरम्यान टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे। याच गुलियन बॅरे सिंड्रोममुळे पुण्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील डीएसके विश्वमध्ये राहणाऱ्या तरुणाचा जीबीएसची लागण झाल्यानं मृत्यू झालाय। तो तरुण मूळचा सोलापूरचा असल्याचं समजतंय। मात्र या तरुणाच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली आहे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएसचे बरेच रुग्ण आढळलेत, त्यांची संख्याही वाढली। त्याच दरम्यान गुलियन बॅरे सिंड्रोम या आजारानं बाधित रुग्णांचा मृत्यू झाला। हा तरुण डीएसके विश्वमध्ये वास्तव्यास होता। तो मूळचा सोलापूरचा होता, पण काही काळापासून पुण्यात राहत होता। या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती। जीबीएस मुळे तब्येत खालावल्यानं त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं। त्यानंतर तो तरुण बरा होऊन काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता, पण त्याला परत श्वसनाचा त्रास झाल्यानं त्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान पुण्यामध्ये गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे। यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। या आजारामुळे पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर असून उपाययोजना करत आहे।